सांगली सातारा विधान परिषदेसाठी धैर्यशील कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। हा माझ्या 32 वर्षांच्या कामाचा सन्मान। धैर्यशील कदम यांची ही प्रतिक्रिया समोर। माझ्यासारख्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधान परिषदेची उमेदवारी मिळाली, कार्यकर्त्याचा केलेला सन्मान असंच मी मानेन। सर्व नेते माझ्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील असा मला विश्वास आहे। आम्ही जिल्हा परिषदेला महायुती म्हणून लढलो, तसेच या निवडणुकीमध्ये सुद्धा लढणार आणि नक्कीच महायुती एक संघ असल्याने माझा विजय होईल। धाराशिव विधान परिषदेचे उमेदवार बसवराज पाटील यांची ही प्रतिक्रिया समोर। भारतीय जनता पक्षाने माझ्यावरती फार मोठा विश्वास टाकलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मला उमेदवारी मिळणं, पक्षाने माझ्यावरती एवढा मोठा विश्वास टाकला, मला वाटतं हे माझं भाग्य आहे। बसवराज पाटील हे पूर्ण भाजपचे उमेदवार नसून ते एका गटाचे उमेदवार आहेत। भाजपमधील गटबाजीचा मला नक्कीच फायदा होणार। काँग्रेस उमेदवार महेश देशमुख यांची ही प्रतिक्रिया। पाटील भाजपकडून उमेदवार, त्यांची भाजपच्या एका गटाकडून उमेदवारी आहे। उर्वरित 2 गट आम्हाला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे। माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळणं हे फक्त भाजपमध्ये शक्य। उमेदवारी मिळाल्यानंतर अविनाश ब्राह्मणकर यांची ही प्रतिक्रिया। माझ्यासारख्या साधारण माणसाला तिकीट मिळणं हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये शक्य आहे। मी सर्व मोठ्या नेत्यांचा आभारी आहे। अनिकेत तटकरे यांनी कधीही लोकप्रतिनिधींचा प्रश्न मांडलेला नाही। महाविकास आघाडीतले सगळे घटक पक्ष आमच्या बाजूने। बाळ माने यांची ही प्रतिक्रिया समोर। आदेशानुसार आज मी सकाळी 11 वाजता या ठिकाणी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा जो विधान परिषद मतदारसंघ आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा, त्याची उमेदवारी भरतोय। या सगळ्या संस्थांचा उंबरठा पण ज्यांनी कधी पाहिला नाही, महायुतीतून तिसऱ्या वेळेला उमेदवार होत आहेत। आता ही घराणेशाही आहे की काय आहे हे काही मला कळत नाही, कारण एका घरात एक खासदार, एक मंत्री आणि परत आपला पुत्र पुन्हा तिसऱ्यांदा विधान परिषदेचा आमदार व्हावा, यातलं काही मला रहस्य कळत नाही। राष्ट्रवादीकडून पुण्याच्या जागेवरती विक्रम काकडे हे उमेदवार। संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे, मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू। पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी अनेक नेते इच्छुक असताना राष्ट्रवादीच्या 5 तास चाललेल्या बैठकीमध्ये हा निर्णय। सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला। औरंगाबाद जालना विधान परिषदेचे उमेदवार सुहास शिरसाट यांचं वक्तव्य।